नमस्कार. लोकशाही न्यूजच्या ऑफ द रेकॉर्डमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. कोरोनाच्या या संकट काळामध्ये आजपर्यंत प्रत्येक गोष्ट ऑन रेकॉर्ड असल्याचं फक्त बोललं जाताना दिसतंय. कोरोनाच्या संकट काळामध्ये रोज वाढणारी कोरोनाची रुग्णसंख्या असेल, कोरोनामुळे होणारे मृत्यू असतील, त्याचबरोबर कोरोनावरती किंवा लसीकरणावरती होणारा खर्च असेल, प्रत्येक गोष्टीचा ऑन रेकॉर्ड जो आहे तो ताळमेळ आहे असं म्हटलं जातं. मात्र समाजामध्ये आधीच दुर्लक्षित असलेल्या किंवा किंबहुना आपण त्यांना दुर्लक्षित केलेला दुर्लक्षित घटक हा आणखी दुर्लक्षित होत असल्याचं ऑफ द रेकॉर्ड आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. खरं तर तो दुर्लक्षित घटक आहे तो म्हणजे कामाठीपुरा असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असेल, ज्या ज्या ठिकाणी वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला असतील, त्याचबरोबर ट्रान्सजेंडर असतील, ज्यांना आपण तृतीयपंथी म्हणून ओळखतो, या सगळ्यांकडे मात्र अजूनही सरकारचं असेल, तुमचं आमचं असेल, समाजाचं असेल, दुर्लक्ष होतंय का? हेच जाणून घेण्यासाठी आज आपण ऑफ द रेकॉर्डमध्ये आमंत्रित केलेलं आहे श्री गौरी सावंत यांना. सामाजिक कार्यकर्त्या म्हणून त्या तुम्हा सगळ्यांना परिचित आहेत. मात्र आज पुन्हा एकदा एक वेगळी समस्या, ऑफ द रेकॉर्ड असलेल्या घटना जाणून घेण्यासाठी आजच्या या शोमध्ये आपण त्यांना आमंत्रित केलेलं आहे. श्री गौरी सावंतजी, खूप खूप स्वागत तुमचं ऑफ द रेकॉर्डमध्ये. कशा आहात तुम्ही? खरं हा प्रश्न विचारला की माझ्या पोटात गोळा येतो. का? म्हणजे कोविडच्या पिरियडमध्ये कोणाला विचारून म्हणजे दिसते धडधाकट तुझ्याबरोबर आहे म्हणजे मी ठीक आहे, पण हाच प्रश्न जर मला माझ्या मैत्रिणींना बहिणींना विचारायला लागला तर मला स्वतःची लाज वाटते. आणि की मी त्यांना विचारू नाही शकत की कशा आहात तुम्ही. कोविडमध्ये सगळंच उद्ध्वस्त झालेलं आहे. बरोबर. आणि मग ते खोटं आपण जसं म्हणतो की मस्त आहे, मजेत आहे, कोणीच मस्त नाही आहे, मजेतही नाही आहे. बरोबर आहे. गौरी, पुढचा प्रश्न मला हाच विचारायचा आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरती पाहिलेली पोस्ट आम्हाला सगळ्यांना भावूक करून गेलेली होती. आणि त्या पोस्टमध्ये जे तुमचं म्हणणं होतं की वेश्या व्यवसाय करणाऱ्या तुमच्या भगिनी असतील किंवा ट्रान्सजेंडर असतील, तृतीयपंथी असतील, खरंच दुर्लक्षित आहेत का या कोरोनाच्या काळात? नाही, तशा त्या आधीपासूनच दुर्लक्षित आहे. पण आता ते म्हणतात ना की हौस, आधीच हौस त्यात भरीला पाऊस, तसं झालंय. म्हणजे आपल्याकडे मी इंडिया नाही म्हणत, सध्या तरी मी महाराष्ट्राचा विषय करते. म्हणजे महाराष्ट्रामध्ये 2014 मध्ये जो GR पास झाला त्याच्यामध्ये सेक्स वर्कर्सला लिगलाइज केलेलं नाहीये, पण त्यांची ऍटलिस्ट महिला आणि बालविकासमध्ये तरतूद केली गेली. आणि त्याच्यामध्ये तृतीयपंथी आणि ज्या सेक्स वर्कर वारांगण आहेत त्यांना घेतलं गेलं. पण त्याच्यानंतर पुढे काही झालेलं नाहीये. म्हणजे ऍटलिस्ट सरकार दरबारी नोंद असते की अशी लोक आहेत. बरोबर. आणि आपल्याकडे रेकग्नायझेशन दिलेलं नाहीये. म्हणजे ह्याला तुम्ही काम म्हणून बघत नाही आहात. सेक्स वर्कर तुम्ही म्हणता पण त्याला वर्किंगचा दर्जा दिलेला नाहीये. बर. महाराष्ट्रामध्ये जिथे कामगार दिन साजरा केला जातो तिथे माझ्या कामाची दखल घेतली जात नाही सेक्स वर्कर्सची. बरोबर आहे. म्हणजे तुमच्या या प्रश्नातच किंवा तुम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नातच खरं तर याचं उत्तर देखील दडलेलं आहे. बरोबर. गौरी, मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे. आज मुंबई सारख्या शहरात तुम्ही राहताय. मुंबईमधून तुमचा आवाज हा महाराष्ट्रापर्यंत, देशातल्या प्रत्येक जनतेपर्यंत जातो, कारण वेगवेगळ्या शोजच्या माध्यमातून तुम्ही तृतीयपंथीयांच्या असतील किंवा वेश्या व्यवसाय करणाऱ्यांच्या असतील समस्या मांडलेल्या आहेत. आज घडीला जर कोरोनाच्या काळामध्ये ऑन रेकॉर्ड नोंद असलेल्या तृतीयपंथीयांची किंवा ऑन रेकॉर्ड नोंद असलेल्या वेश्या व्यवसाय करणाऱ्यांची खरोखर संख्या उपलब्ध आहे का? त्यांच्यापर्यंत आमच्या मुख्यमंत्र्यांनी किंवा आपल्या मुख्यमंत्र्यांनी, आपल्या आरोग्यमंत्र्यांनी जो कुठला मदतीचा निधी दिलेला आहे तो तुमच्या खात्यात आलाय का? खरं सांगू, म्हणजे मी नेहमी खरंच बोलते, नाही. आणि ते तुझे मुख्यमंत्री नाही, ते माझे सुद्धा आहेत. म्हणजे आपल्या सगळ्यांचे मुख्यमंत्री आहेत. आणि मला वाटतं की सरकारने आता कोविडमध्ये सगळ्यांसाठी केलं. म्हणजे रिक्षावाल्यांसाठी, घरकाम करणाऱ्या महिलांसाठी, सगळ्यांसाठी छोटीशी तरतूद केलेली, मदत केलेली. म्हणजे एखाद्याच्या अकाउंटमध्ये 1500 रुपये जातील किंवा त्यांना काय, किंवा तुमचं लॉकडाऊनमध्ये प्रत्येकाचे टायमिंग्स केलेले आहेत. इव्हन कशाला आता वाईन शॉप सुद्धा उघडे ठेवले तुम्ही. बरोबर. म्हणजे सगळ्यांचं तुम्ही सगळ्या घटकांचं लक्ष घेतलेलं आहे. पण इकडे फक्त लक्ष नाही घेतलं गेलं तर तृतीयपंथीयांचं आणि फिमेल सेक्स वर्कर्स. का नाही बाबा तुम्ही करत? मी जर आता तुम्हाला प्रश्न विचारला की तुमच्याकडे डेटा आहे का, किती अशा महिला सेक्स वर्कर्सनी घेतलेला आहे, तर तुम्ही म्हणाल तो कसा डेटा निघणार? लसीकरणासाठी जेव्हा तुम्ही जातो तिथे आधार कार्ड दाखवतं, त्याच्यावरती तुमचा व्यवसाय लिहिलेला आहे. किंवा तू जर वॅक्सिनेशन घेतलं असेल त्याच्यामध्ये लिहिलेलं नाहीये की पत्रकार आहे. बरोबर आहे. पण आमच्या महिलांकडे ज्या रेड लाईट एरियामध्ये राहतो आमच्याकडे आमचे प्रूफच नाहीयेत. मग म्हणून तुम्ही मला वारर सोडणार का? पहिला प्रश्न. म्हणजे माझ्यापैकी 10 पैकी जर माझ्याकडे 4 बहिणींकडे आधार कार्ड आहे, कमलाबाई, सीताबाईंनी करून घेतलं असेल, एका तृतीयपंथींनी केलं, पण बाकीचे उरलेले जे 7 जण आहेत त्यांचं काय? बरोबर.
मग आम्हाला आमच्याकडे त्या गोष्टी नाही आहेत म्हणून तुम्ही आम्हाला सुविधा म्हणजे वंचित ठेवणार आहात का? मला वॅक्सिनेशनचा मिळणार नाहीये का? एकीकडे सुप्रीम कोर्ट सांगतं की आधार कार्ड सगळीकडे व्हॅलिड असलंच पाहिजे, अशातला भाग नाहीये. एक नागरिक म्हणून आणि आता या महामारीमध्ये हेल्थ रिलेटेड इश्यूमध्ये माझं आरोग्य सुद्धा तेवढंच महत्वाचं. म्हणजे मी भारतातला शेवटचा एक जरी व्यक्ती असली तरी मला देणं कर्तव्य आहे. म्हणजे माझी लैंगिकता, माझं प्रोफेशनली सगळं बाजूला ठेवा आणि ह्युमॅनिटी म्हणून तरी आमच्याकडे बघा. ते बघायला तयार नाहीयेत कोणी. गौरी, मगाशी तू मुद्दा उपस्थित केला आधार कार्ड असेल किंवा या सर्व गोष्टींचा. मात्र सरकार दरबारी खरोखर तुम्हा सगळ्यांची जर नोंद नसेल तर मग सरकारनं ही जबाबदारी झटकली आहे की झटकण्याच्या प्रयत्नात आहे? कारण सरकार तर आमचं नेहमी सांगताना बोलताना दिसतं की प्रत्येकाच्या घरामध्ये आज चूल पेटलेली दिसते, प्रत्येकाच्या खात्यामध्ये जे ते पैसे जमा झालेले दिसतात. मग तरी देखील तुमची ओरड का आहे? वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला सातत्यानं म्हणतात की आमच्या घरामध्ये चूल पेटत नाहीये, तृतीयपंथीय म्हणतात आम्हाला काम मिळत नाही कारण आमची लोकल बंद आहे. किंवा जर तुम्ही सिग्नलवरती जात असाल किंवा एखाद्या ठिकाणी नोकरीची जर चुकून संधी मिळाली असेल तर त्या ठिकाणी तुमचं काम होतंय का? हे किती छान म्हणता ना तुम्ही, चुकून संधी मिळाली. म्हणजे माझ्यासारखीला चुकून तरी तुम्ही संधी द्यायला तयार आहात. लोकलमध्ये भीक मागण्याच्या प्रोफेशनच्या पलीकडे पण आपण जाऊया. बधाई बक्षी माझं कल्चर आहे, ते बंद झालेलं आहे. मी तरी माझे तृतीयपंथी तरी 4 दुकानाकडे जाऊन तुला राजू आशीर्वाद देऊन तरी पैसे मागतील. मी तुला त्रास देतो तू 10-20 रुपये देशील. पण माझी जी बहीण आहे, जी महिला आहे आणि ती सेक्स वर्कर आहे, ती तुझ्याकडे आली तर तू देणार आहेस का 10-20 रुपये? साहजिकच नाही. म्हणजे माझ्यापेक्षा सुद्धा माझी बहीण आणखी रिस्क मध्ये आहे, आर्थिक दुर्बळ आहे ती. मग कसं करणार तुम्ही? म्हणजे तुम्ही सगळे जेव्हा म्हणताय की लॉकडाऊनमध्ये आपण सगळ्या घटकांचा विचार केलाय का? समाजाची बांधणी करताना आपण सगळ्यांचा विचार केला पाहिजे. तुम्ही IAS ऑफिसर्स ह्या लोकांसाठी म्हणजे तुम्ही सॅनिटायझर वापरा, तुम्ही तुमच्या मंत्रालयाच्या लोकांना सुट्टी देता की 2 बॅचमध्ये काम करायचंय, 15 तुम्ही वर्क फ्रॉम होम करताय. पण मी घरातूनच माझं सेक्स वर्क करते, मला वर्क फ्रॉम होमच होतं, मला तुम्ही ते देताय का करायला? नाही. तुम्ही 9 ते 5 तुमची दुकानं उघडी ठेवता, मला सांगताय का की बाई रात्रीचं तुझं उघडं असेल? नाही सांगता येणार. मलाही माहिती आहे करोना असा रोग आहे की तो हवेतून पसरतो, संपर्क ह्याच्यातून पसरतो, मलाही समजतं. पण मी तुमच्याकडे तशी वाह्यात मागणी पण करत नाहीये. पण माझी मागणी अशी आहे की या करोनामध्ये माझं पोट आहे, मला तुम्ही मारून टाकताय का? माझी लहान लहान लेकरं आहेत, त्यांना खायला कोण देणार? दुकानं बंद आहेत. म्हणजे 2 रुपयाची गोष्ट तिथे 10 रुपयाला मिळते, ती सुद्धा घ्यायला माझ्याकडे पैसे नाही आहेत कारण की माझं बँकेत अकाउंट नाही आहे. सेक्स वर्कर असल्यामुळे मला कोणी काम द्यायला कोणी तयार होणार नाही. चुकून माकून जर माझं आधार कार्ड सांगितलं आणि मी सांगितलं की मी कामाठीपुरातून आली, मला कामही देणार नाहीये, करोनामध्ये तसंही देत नाहीये. हु इज गोइंग टू आन्सर? भूक तुम्हालाच लागते का? मला लागत नाही का? माझी मुलं रडतात तेव्हा आईचं काळीच पिळवटून नसेल निघत का? सेकंड फेज आलाय, तुम्ही प्लॅनिंग करताय, वॅक्सिनेशनसाठी करताय, मला तुमच्या रांगात तुम्हालाच हे होत आहे, मी तिथे जाऊ पण नाही शकत. हु इज गोइंग टू आन्सर दिस क्वेश्चन? बरं, पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांशी मन की बात करतात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जे आहे ते जनतेशी संवाद साधतात. तुमच्याशी साधलाय का संवाद? नाही बाबा, माझं फेसबुक म्हणजे गौरी सावंतचं सांगशील तर मी ट्विटरवर आहे, सगळीकडे आहे, म्हणजे इंस्टा सगळीकडे. पण मी एक लीडर म्हणून किंवा एक प्रतिनिधी म्हणून आज मी इकडे उभी आहे, मला जे प्लॅटफॉर्म दिलं ते मी कमवलेलं आहे. नाही, कमवलं नाही. म्हणजे मी यांची आपण काय म्हणतो लीडर असल्यामुळे मी बोलते, प्रतिनिधित्व करते यांचं. तर त्यामुळे आमच्यापर्यंत ते झिरपतच नाहीये ना. माझ्यासाठी काय योजना आहेत? म्हणजे केंद्र सरकारने गेल्या लॉकडाऊनमध्ये सांगितलं की फिमेल सेक्स वर्करला 5,000 मिळतील. मिळाले नाही. आणि ज्यांना मिळाले त्यांचं आधार कार्ड आहे. म्हणजे ते भीक तर भीक कटोरी रंगीन सारखं झालेलं इकडे. इफ आय डोंट हॅव एनी बाय ID प्रूफ, हाऊ कुड आय विल गेट इट? मग काय करता येईल? चला आम्ही तुम्हाला ते पण सांगतो. एक 1 विंडो अप्रोच करा की बाई गौरीकडे काही प्रूफ नाहीयेत, तुम्ही एक असं ठिकाण ठरवा, मुंबईमध्ये एखादं हॉस्पिटल ठेवा किंवा तिकडे जिकडे मी जाऊन माझं थंब देऊन ते माझे पैसे घेऊ शकते. मला पैसे नसतील त्याचे कार्ड द्या, मी कार्ड स्वॅप करून राशन घेऊ शकते. अशी सोय करू शकता ना तुम्ही. हे नका म्हणू दरवेळेस की बाबा इनके पास कोई ID प्रूफ नाहीये, 0 बँक अकाउंट उघडा. पण आमच्याकडे KYC द्यायला काहीच नसल्यामुळे हे आम्ही सोल्युशन पण देतोय ना. पण माझी मुलं जेव्हा उपाशी मरतायत, काल मी एका मैत्रिणीशी बोलली, क्या चमेली क्या करी? तो बोला कुछ नहीं माँ, वड़ा पाव लाई थी, 4 वड़े मैंने खा ले, पाव बच्चे को खिलाया ताकि उसका पेट भरा रहेगा. कैन यू बिलीव?
आणि काय विचारणार आम्ही? आणि हे लॉकडाऊन कितपत चालेल, किती वेव्ज येतील, बुरश्या येतील, काय येतील, मग आमच्या डोक्यावर मनावर बुरश्या यायला लागल्यात. मला टाळी वाजवताना पण भीती वाटते. तुमच्या जवळ मी येऊ शकत नाही. दुवा देणारे हात, पसरणारे हात काहीच करू शकत नाहीये. आता ते तोंडावर मास्क असल्यामुळे माझी बोलती बंद झालेली आहे आणि माझ्या डोळ्यातले अश्रू सुकून गेलेले आहेत. त्यामुळे तुम्ही ते बघणार नाही आहात. ह्या महिला आहेत, माझे तृतीयपंथी आहेत, त्यांचा प्रश्न कोण करणार? ऐरणीवर कोणाकडे जाऊ? मी कोणाकडे धात मागावी ते तर तुम्ही मला सांगा. कोण आहे सांगणार? सरकारी काल माझं जे मी व्हिडिओ केला, मला खरं तर मी त्याच्यामध्ये एक वाक्य म्हणाली की मेलेल्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार मी आज आयुष्यात बघितला. 40च्या उंबरठ्यात मला कळलं की कसे लोक काय करू शकतात. पण वाय म्हणजे काय असं कळत नाही. आणि त्याच्यानंतर 10 फोन आले असतील मला, त्यातले 5 सहानुभूतीचे होते, पण ठोस सांगणार असं कोणी नव्हतं. आणि मला वाटतं की किती जरी आपण डाळ आणि तांदूळ काहीतरी एक अशी योजना करा की जेणेकरून माझा आयुष्याचा प्रश्न सक्षमीकरण आपण म्हणतो. एकल महिला आहेत, या एकल तृतीयपंथी आहेत, घर म्हणजे तुमचे जे फॅमिली आहे त्या चौकटी मोडून आलेल्या आहेत. या अर्ध्या माझ्या बांगलादेश आहेत, चला ठीक आहे, आय ॲग्री. पण माझी मुलं ती कुठली आहेत? त्यांचा जन्म इकडे कामाठीपुरात झाले. आज त्यांना शिक्षण नाहीये, शाळा नाहीये. तुमची मुलं लॅपटॉपवरती ऑनलाईन क्लासेस करतात, माझी मुलं तेही करत नाहीये. जिथे मला आई शिकायचं होतं, श्री गणेशा करायचा होता, तो होत नाहीये. कारण की पोटातच मला भूक लागलेली, मी काय अभ्यास करणार? बरं, पण गौरी, मला एक प्रश्न आवर्जून विचारावा असं विचार ना बाबा. वाटतो. मराठा समाजाचं आरक्षण आहे, आम्ही रस्त्यावरती उतरणार आहोत. ओबीसी समाजाचं आरक्षण गेलं तरी आम्ही रस्त्यावरती उतरणार आहोत. मग तुमच्या न्याय हक्कांसाठी रस्त्यावरती येऊन कोरोनाच्या या संकट काळामध्ये आंदोलन करणार आहेस? मला जर विचारत तर मी लुगडं फेरा आंदोलन केलं तर तुम्ही मला म्हणाल क्या दीदी ये आपको अच्छा लग रहा है? आपने जिंदगी भर चौराहे पे ताली बजाई, जिंदगी भर आप चौराहे चौराहे पे नंगे हुए, ये भारत के ऊपर संकट आए, उस वक्त आप अलग हो. भारत मेरा है ना, इंडिया इज माई कंट्री, ऑल इंडियंस आर माई ब्रदर्स एंड सिस्टर्स. इफ आई से दिस, भारत के ऊपर संकट आया है, आप लोग घर में हो, तब मैं जाके ताली बजाऊं, चौराहे पे जाके नंगी हो, शोभा मुझे खुद को देगा? आपके हिस्से में से थोड़ा सा हिस्सा, थोड़ा सा निवाला, ज़कात फितरा ही सही, मेरे लिए निकालो, मेरे बहनों के लिए निकालो, मेरे बच्चों के लिए निकालो, वरना आप कोविड से मर जाओगे, मैं भूखमरी से मर जाऊंगी. और कुछ नहीं कह सकती मैं. बरं, अनेक ज्वलंत प्रश्न जे आहेत ते तुम्ही उपस्थित केले. मात्र पुढचा प्रश्न हाच उपस्थित होतो की ज्यावेळेला पोटाची खळगी भरण्याची वेळ येते, पोटाची खळगी भरत असताना कुठेतरी तुमच्यावरती होणाऱ्या आरोग्य उपाययोजना यांची वेळ येते. या लसीकरणामध्ये प्राधान्य दिलं जातंय का? लसीकरण घेत असताना विकत घ्यायची वेळ आली तर तेवढा पैसा खिशात आहे? अरे इकडे मला खायला नाहीये बाबा. माझ्या बायका रात्री पोरांना वडापाव खायला घालतायत, पाव खायला घालून झोपवतात मुलांना. तुमचे रेशन कार्डवाले आम्हाला, म्हणजे धान्यवाले आम्हाला रेशन कार्ड असून किंवा नसूनही आम्हाला धान्य मिळत नाहीये. आणि आम्ही कुठून काढणार 1200 रुपये? म्हणजे आधी तुम्ही सांगता की सगळ्यांना फ्री आहे, आपल्या भारतामध्ये बनतं, आणि आता तुम्ही सांगता विकत घ्या. असं नका ना करू. माझ्याकडे नाहीयेत पैसे, कुठून घेणार आम्ही? सांगा तुम्ही. मला काय तुम्ही हेल्थ सिस्टीम मध्ये घेतलंय का? माझा विमा उतरवलाय का? किती बायकांचा आमचा विमा आहे सांगा मला. कुठून आमची काही पेन्शन आहे, योजना, कुठल्या योजना महाराष्ट्रामध्ये मला मिळतात की जेणेकरून जाऊन मी विकतचं घेऊ 1200 रुपयाचं इंजेक्शन? नको रे बाबा, मला जमणारच नाही. आणि बरोबर, म्हणजे जीव गेला तरी 72. नाही, जीव नका माझा घेऊ, मला लस द्या. मला नका मारू. तुम्ही असे किती जणांचे गळे दाबणार आहात? मारू नका, मला लस द्या, मला गरज आहे. आणि मी समाजाचा हिस्सा आहे. म्हणजे आता खरं तर मी भीक मागते असं मला वाटायला लागलं. म्हणजे इतके दिवस मला मागताना काही वाटायचं नाही, कारण की ही भिक्षामदेही होती माझ्यासाठी. आमच्या समाजामध्ये म्हणतात की तुम्ही जेव्हा एखाद्याच्या समोर हात पसरता तेव्हा तुमच्यातला अहंकार गेलेला असतो. मी आज सरकार मायबापाकडे बोलते की महिला सेक्स वर्कर, तृतीयपंथी, रस्त्यावरती राहणारे निराधार लोक, आमचा विचार करा. कठीण होऊन झालंय सगळं. बरं, मला एक पुढचा प्रश्न विचारायचा आहे. पुण्यातलं बुधवार पेठ परिसर जो आहे त्या ठिकाणी असलेल्या महिलांनी स्वयंरोजगाराकडे पाऊल उचललेलं आहे. मग आता कुठेतरी आपलं स्वतःचं प्रोफेशन बदलवून पुन्हा एकदा मुख्य प्रवाहात येणं तुम्हाला शक्य होणार आहे का? आणि हा पर्याय का नाही स्वीकारला जात? मग म्हणजे सरकारसमोर हात पसरायची वेळ येणार नाही? नाही, सरकार कोण आहे? तुम्ही माझ्यावर मेहरबानी नाही करत आहात. तुम्ही जे टॅक्स कापता, जे एवढे तुमचे टॅक्स तुम्ही देतोय सरकारला लोक, ते कोणासाठी देतात?
समाजाची व्यवस्था करण्यासाठी टॅक्स आहे ना. मग त्या टॅक्सचा भाग म्हणून आम्हाला दिलं जाते ना. म्हणजे मला एवढं माहिती आहे की शाळा शिकत असताना त्या बसच्या तिकिटावरती 15 पैसे अधिक असायचे आणि तो पैसा सरकारी योजनेसाठी जातो हे मला माहिती होतं. मग ही शोकांतिका कशासाठी? दिस इज फर्स्ट थिंग. आणि आम्ही का म्हणून हात पसरण्याच्या पलीकडे आम्हाला सरकार असं डावलू शकत नाही. कायद्याने तुम्ही डावलू शकत नाही. तुम्हाला प्रत्येकाला द्यावं लागणार आहे. आणि राहिली बुधवार पेठेतली गोष्ट म्हणाल तर मी त्याच्याही आधी जाते. तू मंडी पिक्चर पाहिलायस का? हो. त्याच्यामध्ये ती एक गुंगी आधी येते चांगल्या घरातली आणि ती विरोध करते आणि नंतर ते प्रिझम मध्ये जाते आणि परत येऊन पुन्हा ती करते. मी पूर्ण पितृसत्तेला छेद दिलेला आहे. का म्हणून? म्हणजे तृतीयपंथी माझा धर्म आहे आणि फिमेल सेक्स वर्करला जर कोणी बळजबरी करत असेल तर ते चुकीचं आहे. पण ती जर स्वेच्छेने करत असेल आणि तिला जर ते लिगलाइज करायचं असेल आणि ती सज्ञान असेल, तिला माहिती आहे, देन वाय कांट यू मेक इट ॲज अ लिगलाइज? म्हणजे भारताच्या बाहेर तुम्ही शेंगाई करताय, भारताला सगळं बदलताय, मला माहिती नाही, पण मग लिगलाइज का नाही करत आहे? म्हणजे श्रमजीवीमध्ये आम्हाला का मोडत नाहीये? हे सुद्धा काम आहे. एखाद्या माणसाच्या चेहऱ्यावर खुशी आणणं सुद्धा ही सुद्धा कामच आहे ना. आणि तेच माझ्या महिला करतात. तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने बघा. भारताचा इतिहासच राहिलेला आहे. आपल्याकडे राजा महाराजांकडे नर्तिका होत्या, स्वर्गामध्ये रंभा उर्वशी होत्या. आज मी पिला हाऊस मधली रंभा आहे. माझ्यासाठी मी रंभाच आहे. माझी जबाबदारी कोण घेणार? राजाश्रय तेव्हा होता, आता सरकारच माझ्यासाठी राजाश्रय आहे. म्हणजे सरकारनं हे सगळं आपल्यासाठी करावं अशी आपली पूर्णपणे इच्छा आहे. केलंच पाहिजे. माझ्यावर कोणी उपकार करत नाहीये. सरकारनी फिमेल सेक्स वर्कर्स आहेत, तृतीयपंथी आहे, निराधार लोक आहेत, सगळ्यांची जबाबदारी सरकारवरची आहे आणि सरकार ती झटकू शकत नाही. बरं, तृतीयपंथीयांपर्यंत येऊन तुमची नोंद केली गेली का? कोरोनाच्या संकट काळामध्ये जर कुणी इन्फेक्ट झालेलं असेल तर त्यांचे मोफत उपचार झालेत का? मोफत उपचार जाऊ द्यात, पण खासगी रुग्णालयांमध्ये बेड वगैरे मिळतोय का? म्हणजे कोरोनाच्या या संकट काळामध्ये तुमची परिस्थिती काय आहे? मग तृतीयपंथीयांची असेल किंवा वेश्या व्यवसाय करणाऱ्यांची असेल. हे ऑफ द रेकॉर्ड आहे म्हणून मी बिंदास सांगते तुला बाबा, की सरकारी दवाखान्यामध्ये 10 रुपयाचा केस पेपर आम्ही काढून जाऊ शकतो. डॉक्टर चांगले असतील, पॅरामेडिकल स्टाफ म्हणतात क्या चल इधर क्यू आई, ते अजून स्टिग्मा आहे. बरं. आणि प्रायव्हेटमध्ये तुम्ही जाऊ शकत नाही, त्यामुळे तो डेटा मिळणार नाहीये. आता कोणीतरी अशा एखाद्या सुजाण नागरिकांनी डेटा विचारला पाहिजे की किती कोविड सेंटर्समध्ये तृतीयपंथी होते. आमचे मेलेत भरपूर. कोविडमध्ये मी माझ्या खूप चेल्यांना, सहेल्यांना, खूप जणींना गमावलंय. आणि जेव्हा तिची शांत बॉडी जेव्हा मी प्लास्टिकच्या रॅपरमध्ये बघितली ना, तेव्हा म्हटलं की बाई तू चालली आहेस, तुझा पुढचा प्रवास सुखकारक हो आणि अशीच चालली आहेस की म्हणजे आमच्या समाजविषयासाठी कोणी मारतंय ते काही होत नसतं. पण ह्यावेळेस मला खरं जाणवलं की मी बाई तुला जाताना पण तुला काही सांगू शकत नाही, टाटा बाय बाय सुद्धा तुला करू शकत नाही. करोनाने एवढं केलं होतं. त्यामुळे सरकारी योजनेमध्येच आम्ही जाऊ शकतो. म्हणजे या तुम्ही जशा मोठ्या मोठ्या रांगा लावतात तशा माझ्यासाठी तुम्ही स्पेशल रांग हँडिकॅप कॅटेगरीमध्ये मला तरी द्या की जिथे जाऊन मी माझं लसीकरण करू शकते. मग तुम्ही त्या कौतुकामध्ये मला नका घेऊ की 18 ते 45 45 आली, मला द्या. माझ्याकडे प्रूफ असो नसो मला द्या. थंब तर तुम्ही घेणार आहात. मी काय रोज येऊन पुन्हा पुन्हा लसी घेणार नाहीये. मला द्या, कारण की मी बाहेर फिरते. आय एम इन रिस्क. सो वनरेबल ग्रुपमध्ये, जर हाय रिस्क ग्रुपमध्ये मी आहे, माझं समाजाशी कनेक्टिव्हिटी आहे, तर मला तुम्ही दिलं पाहिजे. जसं HIV एड्समध्ये जेव्हा 94 मध्ये HIV चं प्रमाण जे होतं तेव्हा सगळ्या सेक्स वर्कर्सला तृतीयपंथींना दिलं गेलं. नंतर कळलं की मायग्रेशन आहे, सगळ्या गोष्टी. तसं आत्ता तरी तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या, एवढीच माझी कळकळीची विनंती आहे. बरं, हे झालं तुमच्या एज ग्रुपसाठी किंवा तुमच्या सहेलींसाठी किंवा तुमच्या चेल्यांसाठी. लहान लहान मुलं जी आहेत ना घरामध्ये, म्हणजे मला जे माहिती आहे की गौरी सावंत 8 मुलांच्या आई आहेत. तुमच्यासारख्या अनेकांनी जी आहे ती जबाबदारी स्वतःहून स्वीकारलेली आहे या लहानग्यांची. मात्र तिसरी येणारी लाट जी आहे ती सर्वात महाग पडणार आहे ती लहानग्यांना. भीती वाटते आईचं काळीज जे आहे ते त्यावेळेला कापतं का, की तिसरी लाट येणार आणि आपल्या बच्चा कच्च्यांचं काय होणार? नको रे बाबा, असं बोलू पण नको. म्हणजे तुमची मुलं सॅरलेक्स बेबी आहे, तुम्ही डेटॉल वापरता, सॅनिटायझरचं कौतुक करता. माझी मुलं निरोध बरोबर खेळतात. माझी मुलं कोणीतरी फेकलेलं एखाद्या गाडीवाल्याने दिलेलं दिल्ली दरबारचा राईस घेऊन पण खातात. कधी कधी तसंच आहे. म्हणजे आमची इम्युनिटी पॉवर काय मला माहिती नाही. म्हणजे तुमची मुलं गुडगुडीत, तुमचे टीकाकरण झालेलं आहे. माझ्या काही मुलांना विचारलं टीकाकरण किया, ती बोली नाही आशा वर्कर आएगी तब करूंगी. त्यांना तेही माहिती नाहीये. 6व्या वर्षी हे डोस द्यायचे. आमच्या बायका आशा वर्कर जबाबदारी घेते. आणि आता ही तिसरी लाट जर मुलांसाठी आली तर ते भयान परिस्थिती होऊन जाणार आहे.
आणि आई आहे ना मी शेवटी. म्हणजे मी जरी प्रोफेशनली काही असो, म्हणजे मी सेक्स वर्कर असो, तृतीयपंथी असो, पण सर्वात शेवटी मी आई आहे. आणि महाराष्ट्रामध्ये विठू माऊली आपण म्हणतो. मग सेक्स वर्कर असती तरी मी आईच आहे ना. आणि माझ्या बछड्यांपर्यंत मला येऊनच द्यायचं नाहीये. हं. म्हणून आमच्याकडे लक्ष द्या. बरं, महाराष्ट्रामध्ये अनेक गोष्टी घडताना दिसून येत आहेत. ज्या प्रकारचं राजकारण सध्या सुरू आहे, राज्य विरुद्ध केंद्र सरकार, केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार, अशा प्रकारे एकमेकांवरती जे टोलवाटोलवी सुरू आहे. कारण कोरोनाची जबाबदारी घेणार तरी कोण? कोरोनाच्या या संकट काळानंतर स्वतःला पुन्हा एकदा उभारी देण्यासाठी जसं व्यावसायिक मागतायत की आम्हाला सूट द्या, टॅक्सेशनमध्ये सूट द्या, तृतीयपंथीयांच्या किंवा वेश्या व्यवसाय करणाऱ्यांच्या स्वतःच्या काही वेगळ्या मागण्या आहेत का? आणि हे घाणेरडं राजकारण पाहिल्यानंतर मनात काय काय प्रश्न उपस्थित होतात? बापरे, राजकारण माझा विषय नाही आहे. म्हणजे मी राम को भी जानूंगी, रहीम को भी जानूंगी. कुठलाही पक्ष असो, माझ्यासाठी लाल दिव्याची गाडी आली की हात उभं करणं, म्हणजे मीच काय, माझा एंटायर समाज. तुमच्याकडे आम्ही अपेक्षानेच बघत असतो, कुठलाही मंत्री असो. आज हे डिपार्टमेंटचे हे मंत्री येऊ दे, उद्या दुसरे कोणी आमच्यासाठी करणार, तुम्हीच मायबाप आहात. हे माझ्या समाजाचं आणि यांचं मत आहे, प्रांजळ मत आमच्यासाठी. त्यामुळे राजकारण आमचं नाही. तुम्ही ढकलाढकली कोणावरही करा, पण शेवटी तुम्ही हा विचार करा, एक माणूस म्हणून शेवटी जाताना तुम्ही काय घेऊन जाणार आहात. समाजाची विषयी असलेली बांधिलकी आपण मरून देऊ नका. आज कितीतरी लोकांच्या घरामध्ये चुली नाहीये, लोकांना खायला अन्न नाहीये, आणि भीती, म्हणजे गैरसमज हे व्हॉट्सअप ट्विटरवरती तर येत असतं की लस घेतल्यामुळे पण हे होतं. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी, मग त्यांच्याविषयी तुम्ही जनजागृती करताना सगळ्याच घटकांना घ्या. मी एवढं सांगू शकते, कारण की राजकारण हे माझं क्षेत्र नाहीये. मी कुठल्या मंत्र्यांविषयी बोलू शकत नाही बाबा, कारण की आत्ता 2014 नंतर मला अधिकार मिळालाय मतदानाचा, आणि तो फक्त मतदानापुरतीच राहिला. बाकीचे हक्क मला अजून मिळालेले नाहीयेत. म्हणजे तेव्हाही मी दाराबाहेर होती. आता तर मला वाटतं की ठीक आहे, कोई आया है, असं एखादा लहान मुलगा आईला जाऊन सांगतो ना, अम्मा कोई बाहेर आया है, चौकट पे कोई खडा, अशी माझी गत आहे 2014 नंतर. अजून आमच्यामध्ये काही इम्प्लिमेंटेशन झालेलं नाहीये. गौरी खऱ्या अर्थानं सगळ्यांना परिचित झाली ती आपण दाखल केलेल्या याचिकेमुळे. कायदेशीर मार्गाने कुठलाही लढा जिंकता येतो याची जाण ही प्रत्येक वेश्या व्यवसाय करणाऱ्याला आणि तृतीयपंथीयांना असावी असं वाटतं का? कारण ज्यावेळेला कायदाच तुमच्या बाजूनं नसेल किंवा कायद्याच्या बाबतीमध्ये जर तुम्हाला नॉलेज नसेल तर समाज बसलेलाच आहे आपल्या सगळ्यांची पिसं काढण्यासाठी किंवा लूट करण्यासाठी. म्हणजे आता हे खरं कट्यार काळजात घुसल्यासारखं आहे माझ्यासाठी. म्हणजे 2014 मध्ये मी सुप्रीम कोर्टामध्ये गेली की माझी लैंगिक ओळख असावी, भारतामध्ये मला ॲज अ तृतीयपंथी म्हणून रेकग्नायझेशन मिळावं, दत्तक हक्क मिळावे, सगळं मिळावे. पण म्हणजे बाहेरचे काय, म्हणजे समाज हा आपला असतो, आणि मी आपल्यांशी आता लढायसाठी आता मला उभं राहावं लागतं. म्हणजे मी 95-96 मध्ये घर सोडलं. 22-23 वर्ष जास्त काळ लोटला असेल मी घर सोडून, आणि मधल्या पिरियडमध्ये मी कोणाच्या संपर्कामध्ये नव्हती. आई खूप लहानपणी वारली होती, बाबा होते, पण बाबा कुठेतरी होते हे मला माहिती होतं. मी एकदा त्यांना रस्त्यावरती रोड क्रॉस करताना बघितलं, एकदा मी बाहेरून घराच्या बाहेर गाडी घेऊन गेली, वडिलांना झाडांना पाणी घालताना बघितलं, आणि मग इट वॉज लाईक दिस. पण कुठेतरी वडील आहेत हे माहिती होतं. आणि 17 तारखेला म्हणजे माझे वडील वारतात, आणि मला 3 दिवसांनी कळतं की माझे वडील वारलेत. असा मी कुठला गुन्हा केला होता? माझे जन्मदाते वडील, माझी लैंगिकता, मला सगळं माहिती होतं. त्यांनी मला एक्सेप्ट केलं होतं, सगळ्या गोष्टी होत्या, पण एका हाताचं अंतर होतं. माझे वडील वारले, मला माझ्या घरच्यांनी बोलवण्याची तसदी सुद्धा घेतली नाही. आणि का मला वाईट वाटतंय तुला माहिती आहे का? माझ्या वडिलांनी त्या 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती माझ्या पूर्वीच्या नावाने की गणेश सुरेश सावंतला हे हिस्सा द्यावा हे लिहिलेलं आहे. ज्या अर्थी माझ्या वडिलांनी हे लिहिलेलं आहे त्या अर्थी त्यांनी मला माफ केलं होतं. हे साधं गणित आहे. पण आत्ता ते द्यायला तयार नाहीयेत. म्हणजे माझे बहीण किंवा माझे भाऊ जे आहेत ते सांगतात आम्ही देणार नाही, कारण की आता तो वेगळा आहे आणि त्याच्याशी त्याला जर काही दिलं तर आमच्या मुलांचं लग्न होणार नाहीये. मग कायदा सुव्यवस्था म्हणजे माझ्या आई वडिलांचा हक्क सुद्धा मला मिळू नये ही शोकांतिका आहे माझ्यासाठी. बरोबर. आणि आज मी फाईट करते कारण की माझ्यासारख्या कितीतरी गौऱ्या आहेत. कोणी आई वडिलांना पैसे देत असेल, कोणी नसेल देत, पण आपण जसं म्हणतो की त्यांचं मला सुद्धा माझ्या आईने 9 महिने पोटात ठेवलेलं आहे. मी माझ्या वडिलांपासूनच झालेली आहे. पण तुम्ही मला अख्खा डावलू शकत नाही. म्हणून आता ही लढाई, म्हणजे कालपर्यंत मी समाजाबरोबर लढत होती, आज मी माझ्या म्हणजे कौरव जसे म्हणतात ना की महाभारत आत्ता सुरू झालंय खरं तर.
खरं तर मला रस नाही आहे याचं सगळ्यामध्ये, पण तुम्ही जे माझ्याबरोबर करताय हे चुकीचं आहे. आज जर मी नाही उठली तर माझ्या येणाऱ्या प्रत्येक गौऱ्या ज्या सिग्नलवरती टाळ्या वाजवतील त्या मला विचारतील की बाई तू आमच्यासाठी तिकडे केलं, हे का नाही केलं. मग ही याचिका जी आहे ती कधीपर्यंत दाखल करण्याच्या बाबतीमधला मानस आहे, आणि त्याहीपेक्षा पुढे जाऊन एक गौरी हे प्रातिनिधिक उदाहरण झालं. आज वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिला असतील किंवा मग तृतीयपंथी असतील, कुठल्या कायद्याचा त्यांना सगळ्यांना जो आहे तो आधाराची आवश्यकता आहे, कुठल्या कायद्याच्या चौकटीमध्ये या सगळ्यांना बसवणं आता आवश्यक झालेलं आहे. कारण अनेक योजना येतील जातीलही, मात्र त्या तुमच्यापर्यंत पोहोचत नाही आहे. यामागचं मुख्य कारण कुठलं आहे? म्हणजे समाजात असलेली निरक्षरता त्याला कारणीभूत आहे की सुशिक्षित, सो कॉल्ड सुशिक्षित समाजाकडून होणारं दुर्लक्ष असेल? नाही, आपलं संविधान ना परिपूर्ण आहे. बरं, त्याच्यामध्ये आय द इंडियन सिटीजन लिहिलंय, तिथे जेंडर बेस नाहीये. बरोबर आहे. पहिल्याच वाक्यात पहिलंच वाक्य आय द इंडियन सिटीजन, म्हणजे तिथे जेंडर बेस नाहीये. मग माणसाचे जे हक्क आहेत, जे एका महिलेला मिळाले पाहिजे, जे एका पुरुषाला मिळाले पाहिजे, तेच मला मिळाले पाहिजेत. आता परवा यशोमती ताईंनी म्हणजे जे कोविडमध्ये ज्यांचे पालक वारलेत त्यांना 5 लाख रुपये देणार असं सांगितलं, 21व्या वर्षापर्यंत शिक्षणाचा खर्च. मग माझ्या या ज्या महिला आहेत त्या एकल महिला आहेत, सिंगल पॅरेंटिंग करतात. पॅरेंटिंग त्या एकच म्हणजे वन मॅन शो आहे सगळा आमच्या. त्यांना तुम्ही द्या, त्यांच्या मुलांचं भविष्य सिक्युअर करा. सेक्स वर्करच्या मुलांसाठी काम करणं फार गरजेचं आहे. स्कूल कॉलेजच्या अभ्यासक्रमामध्ये तृतीयपंथी काय, हा प्रकार काय असतो हे समजणं गरजेचं आहे, तर ती अज्ञानता दूर जाईल. मगासपासून आपण ज्या सगळ्या गोष्टी सांगतोय, मी तुमच्यावर ब्लेम नाही देते, काय करताय तेही सांगते. सरकारला जर आमच्यासाठी काही करायचं असेल, माझ्याकडे आधार कार्ड नाहीये, ID प्रूफ नाहीये, नसू द्या. तुम्ही एक वन विंडो अप्रोच ठेवा की जिकडे मी जाऊन सांगेल की बाबा मला ह्याची गरज आहे, माझं थंब घ्या, बायोमेट्रिक घेतल्यानंतर तुम्ही मला ती मदत करा. फिमेल सेक्स वर्कर्स महिलांना कुठेही तिच्या नवऱ्याचं नाव लावायचं बंधन ठेवू नका. शी इज केपेबल आहे, तुमची पितृसत्ता तिने तोडलेली आहे. माझी गुलाबो, माझ्या रोजी खूप सक्षम आहेत आपल्या मुलाला वाढवायसाठी आणि त्या करतायत. मग त्यांना तो अधिकार असला पाहिजे की आपल्या मुलांना आपलं नाव लावायचं. ते आहे, कागदोपत्री आहे, पण दवाखान्यामध्ये अजूनही विचारलं जातं बाप का नाम क्या लिखने का. मग मी सांगते त्या डॉक्टर हेड ऑफ द डिपार्टमेंट डीनचंच नाव लिहा म्हणून मी बोलून येते कधी कधी. पण ह्या गोष्टी आहेत ज्या कायद्यामध्ये आहेत, त्या अंमलबजावणी झाली पाहिजे. माणसाने माणसाशी सम वागावे, ही कॉलर टून रिंगटोन ऐकायला जशी तुम्हाला बरी वाटते तशी तुमच्यात रुजली सुद्धा पाहिजे. आणि आतून कुठल्या लाटांची तुम्ही वाढ बघताय, एक माणूस म्हणून सुद्धा जगताना, म्हणजे ह्याची डोळा ह्याची देहा मी मरण बघते. कालपर्यंत मी समाजाने फेकलेली होती, माझ्या नात्यांनी मला फेकलेली, मी सगळ्यांचं करून आलेली आहे. आता मला असं वाटतं की कोविडमध्ये माझ्या ज्या महिला आहेत त्यांनी कुठल्याही त्यांच्या मुलांनी उपाशी झोपलं नाही पाहिजे. कुठल्याही मृत्यू कोविडनी सेक्स वर्कर आणि तृतीयपंथी किंवा कोणाचाच होऊ नये, सगळ्यांचं लसीकरण झालं पाहिजे, एवढीच माफक अपेक्षा आहे माझी. बरं गौरी, एक थोडा पर्सनल प्रश्न मला विचारायचा आहे आज, आणि तो म्हणजे असा की ज्यावेळेला भारताच्या बाहेर जाऊन भारताचं रिप्रेझेंटेशन करणारी जी गौरी आहे, तिकडच्या समाजामध्ये असलेल्या वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला असतील, तिकडच्या समाजामध्ये असलेले जे तृतीयपंथी असतील, त्यांच्यात आणि आपल्या भारतीय तृतीयपंथी किंवा वैश्य व्यवसाय करणारे यांच्यात काय फरक जाणवून आला? कारण इंटरनॅशनल बऱ्याच ठिकाणी जाऊन खूप सभा केलेल्या असतील किंवा त्या ठिकाणी जाऊन लेक्चर्स दिलेले असतील किंवा त्या ठिकाणी वेगवेगळ्या इंटरनॅशनल कॉन्फरन्सेसला यू रिप्रेझेंटेड इंडिया अँड वी रिअली प्राऊड ऑफ यू. थँक्स फॉर दॅट. म्हणजे जेव्हा आपण भारतामध्ये असतो तेव्हा आपण भारत म्हणजे आपल्याला असं काही जाणवतं, पण जेव्हा बाहेर जातो आणि जेव्हा आपण फर्स्ट टाइम भारताचा तिरंगा त्या सगळ्या पॅनलमध्ये बघतो की रिप्रेझेंट इंडिया, तेव्हा ते जर अभिमान येतो आपल्याला की आपण भारताविषयी बोलतोय. आणि आपलं म्हणजे आपली घरातली भांडणे घरात असतात, पण जेव्हा फोरमवरती जातो तेव्हा वी रिप्रेझेंट इंडिया, किंवा आम्ही सांगतो की आम्ही पुढारलेलो आहोत आणि आपल्याकडे खजुरावर आपली संस्कृती आहे. बाहेरच्या देशामध्ये फक्त एवढाच फरक आहे की लिगलायझेशन असल्यामुळे त्यांच्यावर जास्त काही बंधनं नाही आहेत. इकडे फक्त तुम्ही लिगलाइज करा. सेक्स वर्कर लिगलाइज करतील का नाही करतील मला माहिती आहे, पण मी मागते की सेक्स वर्करला लिगलाइज करा. तृतीयपंथींना तुम्ही रेकग्नाइज केलेलं आहे ॲज अ थर्ड जेंडर, पण त्यांचे जे मुख्य अधिकार आहेत की त्यांना प्रॉपर्टी राईट्स मिळाले पाहिजे, घरांची मिळाले पाहिजे, सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजे, त्या तुम्ही द्या. आणि तुम्ही असं किती दिवस दांबून ठेवणार आहात की देणार नाही आहात? म्हणजे एखाद्या लहान मुलाला तुम्ही चॉकलेट दाखवता आणि तुम्ही देत नाही आहात, ती मजा नका ना घेऊ. मला माझे अधिकार दिलेत, पण सगळेच अधिकार द्या. राईट टू इन्फॉर्मेशन पासून सगळे, मला अन्न वस्त्र निवाराच्या
3 गोष्टींपेक्षा ते अमर अकबर अँथनी सारखं आता पसरत चाललंय. मला पण एज्युकेशन पाहिजे, मला पण काम करायचं आहे, मला डिग्निटीने जगायचं आहे, मला एम्पॉवर व्हायचं आहे स्वतःला. माझं सक्षमीकरण, माझ्या महिलांचं सक्षमीकरण आणि भविष्यामध्ये माझ्या महिला सेक्स वर्कर ज्या आहेत किंवा तृतीयपंथीत आमची बाळं सेक्स वर्कमध्ये येऊ नये एवढीच माझी माफक अपेक्षा आहे. बरोबर आहे. ही माफक अपेक्षा जरी असली तरी त्या अपेक्षांची पूर्ती करण्यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून एक समाज म्हणून तुमच्याबरोबर नेमकं काय करायला हवं या उपाययोजना ऐकायला आज खरोखर आवडेल. कारण ज्यावेळेला आम्ही आमच्या मुलाबाळांच्या ॲडमिशनच्या बाबतीत विचार करतो त्यावेळेला शाळा निवडणं असेल किंवा कुठल्या सोसायटीमध्ये आम्ही राहतो या सगळ्या गोष्टींचा विचार होतो. मात्र ज्यावेळेला गौरी आज या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करत असताना म्हणते की पुढच्या पिढीला हे जगणं नको आहे, पुढच्या पिढीला पुन्हा एकदा अशा प्रकारचे संस्कार नको आहेत, तर चल आज जर सुरुवात करायचीच झाली तर जे सर्व प्रेक्षक आपल्याला आज बघतात या सगळ्यांना काय आवाहन करणार आहेस आणि कशा प्रकारे आपण सगळे मिळून आता या सगळ्या दलदलीतून बाहेर पडूया? बापरे, हे म्हणजे कसं झालंय, सूर्याला काजव्यांनी आरसा दाखवल्यासारखं आहे. व्हेरी फ्रँकली. का नाही? का नाही मी सांगते ना, काय करूया ते चालू आहे. चल, रडगाणं बाद झालं, कोळसा खूप उघडून झालाय. शाळेमध्ये जेव्हा तुमचं 3 वर्षाच्या बाळाला तुम्ही शाळेत सोडायला जातात ना, तेव्हा मला एंट्रीवरती आयाबाईची नोकरी तरी द्या. की ते शाळेतलं बाळ जेव्हा बघेल की माझ्या घरातल्या आईला दाढी येत नाही पण या मावशीला दाढी येते, तिथे त्याच्या मनातला ट्रान्सजेंडर विषयीचा भीती कमी होईल. लहानपणी केलेले संस्कार, तुझी मुलगी मला हक्कानी बोलते माझ्याशी, बरोबर, किती गोड बोलते, खूप. का बोलते, तिला माझी भीती का नाही वाटत? कधीच नाही. कारण की मी तुझ्याशी बोलते, तुझ्या बायकोशी बोलते, तुझ्या फॅमिलीशी बोलते, म्हणून तुझ्या मुलांना माझी भीती वाटत नाही. तसंच जर मी शाळा कॉलेजामध्ये शिकवायला लागली तर एज्युकेशनच्या मुळे तुमच्यावर त्या गर्भसंस्कार होतील, तेव्हा एक्सेप्टेशन झालं जाईल की आशयही आहे. पहिला धडा शाळेत केलेला असेल ते ओल्या मनावर हे केलं जाईल. सेक्स वर्कर्सला तुम्ही त्यांची लिबर्टी द्या, व्यक्ती स्वातंत्र्य द्या, एम्पॉवरमेंट करा. घरं आहेत, हाऊसिंग स्कीम्स आहेत, सरकारी योजना आहेत, त्याच्यामध्ये लाभार्थी म्हणून आम्हाला द्या. बस एवढंच करा. ही सुरुवात तर करा. लिस्ट खूप मोठी आहे, सुरुवात तर यांनी करूया आपण. नक्कीच गौरी, हे सगळं काही करायला आवडेल. बरं, काही दिवसांपूर्वी ॲज अ जज म्हणून एका खुर्चीत आम्ही पाहिलेलं होतं. त्यानंतर इंडियन आयडल सारख्या एका मोठ्या प्लॅटफॉर्मवरती गेलेलं पाहिलं होतं. अमिताभजींबरोबर कौन बनेगा करोडपती खेळताना पाहिलेलं होतं. एक पर्सनल गौरी सावंत म्हणून आरशात पाहिल्यानंतर हा मागून म्हणजे तिथून जो सुरू झालेला स्ट्रगल आहे तिथून आज एक सेलिब्रिटी स्टेटसपर्यंतचा हा स्वतःचा प्रवास बघताना कसं वाटतं? बापरे, आता मला कुठेतरी तू ते भावूक करतो असं मला वाटतंय की आपल्याकडे नेहमी म्हटलं की माणसानी सिंह जसा पुढे जातो आणि नंतर पाठी बघतो, सिंहालोकन करतो. मी जर माझ्या आयुष्याकडे मागे बघितलं ना तर मी खूप काही गोष्टी गमावल्यात. म्हणजे हे स्टेटस सिम्बल जसं आपण म्हणतो की जबाबदारी आहे, मला मुक्तपणे कदाचित कधी नाही, कारण की जबाबदारी, कारण की आज मी इकडे बसते ती मी माझ्या समाजाची प्रतिनिधित्व करायला बसते. काही गोष्टी मला नसतील माझ्या आवडत, पण ॲज अ लीडर मला त्या बोलाव्याच लागणार आहेत. त्यामुळे आता मी असं समजतं की माझ्यावर ही जबाबदारी आहे आणि मी शून्यातून वजा काय केलं की काही होत नाही आणि आधी केलं तर काय, फक्त शून्य पाठी लागलं की त्याची किंमत वाढते. ही जबाबदारी सध्या माझ्याकडे. त्यामुळे गौरीला तू विचारशील मला काय आवडतं काय नाही, मी आता सगळ्या रंगात रंगतेय. म्हणजे मुलीची आईपासून आता आजी, म्हणजे तृतीयपंथींचा हा लढा आणि त्याच्यानंतर आता महिला सेक्स वर्करवर काम करणं. मला असं वाटतं की माणसाने मोठं झालं पाहिजे, जबाबदाऱ्या वाढल्या पाहिजे, सेकंड लिडरशिप आलं पाहिजे. त्या सगळ्या गोष्टी मी शिकते. म्हणजे जरी 2014 मध्ये माझं रेकग्नायझेशन झालेलं असलं आणि आज पुन्हा माझ्या न्यायालयीन लढ्यासाठी मी तेवढंच आहे. बरं गौरी, खरं तर लाख लाख शुभेच्छा आहेत तुझ्या आजीच्या घराला. पण आजीचं घर एक असून चालणार नाही आहे. आजीची घरं आणखी किती असायला हवी आहेत आणि आमचं घरही आजीचं घर बनू शकतं का? हो, का नाही. आजीचं घराची संकल्पना काय आहे की जे वयोवृद्ध तृतीयपंथी आहेत, जे आयुष्यभर रस्त्यावरती टाळ्या वाजून स्वतःच्या जीवाला मातृत्वाला असुसलेले आहेत, ते ह्या वारांगणीच्या मुलींना सांभाळतात. मुली कुठेच सुरक्षित नाहीयेत. आज आपण कधी पेपर वाचतो, 6 महिन्याची मुलगी ती 70 वर्षाच्या बाईपर्यंत कोण सुरक्षित आहे सांग ना बाबा मला. मग जेव्हा माझी सेक्स वर्कर महिला असते जी एखाद्या कामाला जाते तेव्हा ती बिंदास मला सांगते, अम्मा इसको संभाल, मैंने इसको खाना खिला दिया, देख जरा सुसू करेगी तो हगीज बदल दे. ती हक्कानी मला सांगते. तिला माहिती की माझ्या गौरीकडे, माझ्या मावशांकडे, माझ्या नानी के पास मेरी बच्ची सुरक्षित रहेगा, म्हणून ते आजीचं घर आहे. आणि तुमच्याशिवाय मी अपूर्ण आहे. त्यामुळे वी ऑल अ फॅमिली, वसुदैव कुटुंब आपण म्हणतो.
तुम्ही एखादा जरी गोष्ट कमी केली तरी ढाचा संपूर्ण समाजाची जी बांधणी आहे ना ती सगळ्यांना घेऊन चालली पाहिजे. 12 बलुतेदार जसं आपण म्हणतो, समाजातला प्रत्येक घटक गरजेचा आहे. गरजेचं आहे. मग आता ह्याच्यावर डिबेटेबल असू शकतं की बाबा असंच का म्हणाली तसं का म्हणाली, पण मला वाटतं की सगळे घटक महत्वाचे आहेत. आंबट गोड तिखट सगळं तसं आम्ही गरजेचे आहोत. आपण एकत्र येऊया. सध्या कोविडची लढाईसाठी सगळ्यांना वॅक्सिनेशन मिळालं पाहिजे, ही जबाबदारी आपली आहे. खरोखर आहे गौरी, इतक्या मनमोकळेपणानं आमच्याशी गप्पा मारल्यास, त्याचबरोबर तुझ्या आयुष्यात, तुझ्या मुलांच्या आयुष्यात आम्हाला सगळ्यांना डोकावू दिलास, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि तुझ्या या लढ्यामध्ये आम्ही, आमची संपूर्ण टीम, आमचे सर्व प्रेक्षक जे आहेत ते देखील या लढ्यामध्ये सामील होतात. त्यामुळे धन्यवाद. धन्यवाद. खरं तर ऑफ द रेकॉर्डमध्ये जाताना आज एक गोष्ट निश्चित म्हणावीशी वाटते किंवा सांगावीशी वाटते, एक अपील करावं असं वाटतं. समाजामध्ये तू, मी, ती, तो, त्याहीपेक्षा ते, हे देखील किती महत्त्वाचे आहेत ही गोष्ट आज गौरीशी बोलताना लक्षात आलेली आहे. ऑफ द रेकॉर्ड अनेक गोष्टी आपण तिच्याकडनं जाणून घेतल्या, मात्र आता ऑन द रेकॉर्ड या सर्व गोष्टी आणण्याची जबाबदारी तुमची, माझी, आपल्या सगळ्यांची आहे. आजच्या ऑफ द रेकॉर्डमध्ये वेळ झालेली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा लोकशाही न्यूज.